नवरोजींचे कर्ज कसे फिटले. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? आपण मजेत आहात ना? चला तर मग आज आपण स्वामींची एक नवीन कथा ऐकूयात. बर्जोरजी नावाचे एक पारशी गृहस्थ अक्कलकोटामध्ये मामलेदारांच्या हुद्द्यावर काम करीत होते. ते रोज सकाळी स्वामींच्या दर्शनाला जात असत. स्वामींच्या थक्क करणाऱ्या अद्भुत लीलांचे ते एक साक्षीदार होते. एकदा काय झाले तर त्यांचे नवरोजी नावाचे एक जवळचे नातेवाईक काही कामानिमित्त अक्कलकोटला आले होते. कामे आटोपून नवरोजी बर्जोरजी नावाच्या या आपल्या जवळच्या मित्राला भेटायला गेले. रात्री मुक्कामाला राहिले. जेवण आटोपल्यानंतर बर्जोरजी यांनी आपल्या बंगल्याची दारे आतून बंद करून घेतली आणि हे दोघे पलंगावर गप्पा मारत बसले. स्वामी प्रेमात अखंड नात असणाऱ्या बर्जोरजी यांनी नवरोजींना स्वामी समर्थांच्या अनेक लीला भरभरून सांगितल्या. नवरोजींना स्वामींविषयी काहीच माहिती नव्हती. त्यामुळे या आश्चर्यचकित करणाऱ्या अद्भुत लीलांवर त्यांचा विश्वासच बसेना. खरे तर नवरोजी स्वामी लीला ऐकून थरारून गेले होते. फक्त श्रद्धा नसल्यामुळे त्यांचा या लीलांवर विश्वास बसत नव्हता. म्हणून नवरोजी या संदर्भात काही बोलू लागणार एवढ्यामध्ये खोलीत तेजस्वी प्रकाशाचा डोळे रिपवणारा असा मोठा लोळ आला आणि स्वामी अचानक प्रकट होऊन दोघांच्या मध्ये येऊन बसले. नवरोजी तर थक्कच झाले. त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. खरे तर त्यांची वाचाच बसली होती. स्वामींनी त्या नवरोजींकडे पाहून मंद स्मित केले आणि घाबरू नकोस असे हाताने सांगितले. नवरोजी एवढेच म्हणाले, स्वामी दरवाजे बंद असताना आपण आत कसे आलात? बर्जोरजी उठले आणि त्यांनी प्रेमाने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि हात जोडून ते स्वामींपुढे नम्रपणे उभे राहिले. नवरोजी स्वामींना म्हणाले, मला खूप कर्ज झाले आहे स्वामी, ते फिटेल का? तेव्हा स्वामी चटकन म्हणाले, हो फिटेल ना, परंतु तू मला त्याबद्दल काय देशील? नवरोजी म्हणाले, मला जे पैसे मिळतील त्यातला 4था हिस्सा मी तुम्हाला देईन. तेव्हा स्वामी म्हणाले, गुजरातमध्ये जा. आणि स्वामी एकदम गुप्त झाले. नवरोजी दुसऱ्या दिवशी पुन्हा मुंबईत गेले. तेव्हा त्यांना निरोप मिळाला की बडोद्याच्या महाराजांचे बोलावणे आले आहे. नवरोजी बडोद्याला गेले. तेव्हा श्रीमंत मल्हारराव गायकवाड म्हणाले, नवरोजी तुम्ही स्वामी समर्थांना आमच्याकडे घेऊन या. आणि त्यांनी नवरोजींना खूप संपत्ती दिली. त्यातूनच त्यांचे कर्ज फिटले. उरलेले पैसे घेऊन ते अक्कलकोटला आले. त्यांनी स्वामींना सर्व हकीकत सांगितली आणि पैसे त्यांच्या पुढ्यात ठेवले. तेव्हा स्वामी म्हणाले, आम्ही येणार नाही असा श्रीमंतांना निरोप पाठवा. हे पैसे परत घेऊन जा. स्वामींनी नवरोजींना केवळ चमत्कारच दाखवला नव्हता, तर त्यांना कर्जमुक्तसुद्धा केले होते. आपले सगळे आयुष्य दृश्य जगाशी निगडीत असते. त्यामुळे मनातल्या वासना दृश्य जगातल्या गोष्टींशी निगडीत राहतात. म्हणून निराकार परमेश्वराला नामातून अनुभवले पाहिजे. सतत भगवंताचे नाम आपल्या ओठावर पाहिजे. श्रोते हो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? आवडलीच असेल. कथेला लाईक व सबस्क्राईब करा व माझ्या कथा ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.